स्वामी चरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असते पै. हवीर नामग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळापणामे दिश कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती. सावकारी सराबी करीती जन वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मध्ये पालटले तयांचे. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरोने आपणा पुढे येते. पाहुणे स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व गरदार. माया भाषा दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापूर कामासी ऐसे सांगून सर्वत्राशी. निघाले सद्गुरु शोधाशी गरदार सोडिले. मुरगड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाचे. परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसे. वार्ता सांगता कांतेशी तेही चिते तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामविधान ठेविले तया लागून. शुक्लभशी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाची प्राणे येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखवी ते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जवदूतार्थ उतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बेसले भोजनी. तूप गेले सर्वनी दीक्षितांते समजले. जल्ले भरले होते घट तयासी लाविता अमृत असत. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणेश रामाजी यशवे होते रावबाजी. एके समयी ते सजे दर्शनाते पातले. अन्याने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दात्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगडे आले धावून. म्हणती दीक्षांची सांगून दाद आपली लावावी. रावबाजी शिवव्रतांत कर्णवकर्णी झाला श्रोत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षांप्रती त्यावेळी काय बोलते. आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवारी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तुप वाटण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणवणी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.